नमस्कार. तर आजचा दिवस खूप स्पेशल असा दिवस आहे आजचा. तर आमच्या फॅमिलीसाठी म्हणजे माझ्या फॅमिलीसाठी माने फॅमिलीसाठी आजचा दिवस खूप स्पेशल आहे. तर कशी हसती आमची वन्नाड ही माझी वहिनी. काय आहे बरं आज सांग बरं कशी तयार झाली बघा. मला साडी घालता येत नाहीये आणि ह्या मस्त मस्त तयार होऊन बसतायत असो. तर बोललीस का बोल. आज आमच्या घरी आमची स्वतःची गाडी येणार आहे मस्तपैकी. तसं गाडी आमच्याकडे ऑलरेडी पण होती पण ती सेकंड हँड होती आणि आज आमची न्यू ब्रँड गाडी येणार आहे शोरूम पीस. तर खूप एक्साइटिंग दिवस आहे. तर बघू आजच्या दिवसामध्ये काय काय होतंय. तर ते जेवढं शूट करता येईल तेवढं मी करेन. स्टे ट्यून गाईज. हे आमचे लहान भगिनी आमच्या लेट लतीफ सगळ्यात लेट व्यक्तिमत्व आणि आमचे गोड पिल्लू. अजून मला बघ अजून हे पारवी आहे का. आवरलं पण हिचं तरी कुठं आवरलंय अजून. रुबाब असं कर रे पण असं बघा पाटलाचं रुबाब माने पाटील. आणि हे बघा पाटील आहे का. भारी दिसतोस मग प्रणव. रुबाब गाडी निघाली आमची आता आमच्या गाडीकडे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बरेच दिवस झालं आजच्या दिवसाची एक्साइटमेंट होती आणि आज तो फायनली दिवस आलाच आमच्या घरासाठी आणि स्पेशली माझ्या भावासाठी. आज खूपच प्राऊड मोमेंट होता हा. असं नाहीये गाडी नव्हती पण याआधी जी गाडी होती ती सेकंड हँड होती आणि असं नाही की तिचा आनंद नव्हता. तिचा पण तितकाच आनंद होता पण आजचा जो आनंद आहे तो अगदीच सांगता येत नाही आहे. माझ्या भावाची आणि माझ्या मम्मी पप्पाच्या कष्टाची न्यू ब्रँड गाडी. ही फिलिंग आहे ना या गाडीची खरंच खूपच सुंदर आहे आणि खूपच वेगळी आहे. माझ्यासाठी हा दिवस आणखीनच खास होता कारण आता आमच्या बाळाला येण्याचे दिवसही जवळ आले होते. बाळ येण्याआधी घरात हा आनंदाचा क्षण अनुभवायला मिळाला याचं खूप समाधान वाटतं आणि माझं बाळ घरी सुद्धा ह्याच गाडीने येणार ह्याचं भारी वाटतं. नवीन गाडी बेस्ट. जी फिलिंग येते ना नवीन गाडीची ती खरंच सांगता नाही येत. मला आज जास्त काही शूटच नाही करता आलं त्यामुळे जे आपण क्लिप्स भेटल्या त्या ऍड करून आजचा ब्लॉग बनवला आहे. पण मस्त होता आजचा दिवस छान होता. जायचंय का शौर्य वाड्याला. हे आहेत ना भूत चिकन खायला. मम्मी कुठे गेली. आता इथून पुढे आमची सगळ्यांची इच्छा तर होती की दगडूशेठला जावं पण पालखीचे दिवस चालू असल्यामुळे खूप गर्दी पण असली असते आणि माझ्या परिस्थितीमुळे ते काही जाणं झालं नाही. तिथून नंतर आम्ही थेट जेवायलाच गेलो शौर्यवाड्यामध्ये. जास्त काही नंतर शूट तर नाही करता आलं म्हणून आजचा ब्लॉग हा इथपर्यंतच. हा ब्लॉग पूर्णपणे आमच्या आठवणीचा होता. त्या गाडीची सुंदर आठवण म्हणून हा ब्लॉग पोस्ट करणार आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला काय आवडलं आणि हो सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.